नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीचा आपला जो पुढील पेपर आहे सराव पेपर, या सराव पेपर मधल्या गणित आणि बुद्धिमत्ताचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. हा पेपर क्रमांक 26 आहे. यामधल्या जवळपास काही पेपरचं विश्लेषण आपण घेतलेलं आहे. गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाचं विश्लेषण भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 या भागामध्ये आपण घेत असतो. भाग क्रमांक 1 मध्ये 1 ते 25 हे जे काही प्रश्न आहेत हे आपण घेणार आहेत आणि भाग क्रमांक 2 मध्ये 26 ते 50 यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. तर हे जे काही प्रश्न आपण घेतो तर हे प्रश्न डिटेलमध्ये न घेता काही शॉर्टकट पद्धतीचा वापर करून पेपरमध्ये प्रश्न नेमके कसे सोडवायचे हा सर्व भाग या माध्यमातून आपल्याला क्लिअर करायचा आहे. चला तर मग वेळ न घेता आपण ही जी काही गणित आणि बुद्धिमत्ताची प्रश्न घेतली होती या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण बघूया. भारती करिअर अकॅडमी पोलीस भरती सराव पेपर यामधला आमचा पत्ता आहे मनोहर अजगे बिल्डिंग्स नूतन वसाहत जुना जालना. संपर्क क्रमांक तुम्हाला इथे दिलेला आहे 9405 82 87 42. जर तुम्ही जालन्यात असाल तर तुम्हाला आमच्या गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्वतंत्र जे काही बॅचेस आहेत या स्वतंत्र बॅचेस करता येतील. बघा, पेपरमध्ये पोलीस भरतीला येणारे जे काही प्रश्न असतात ही प्रश्न काही ट्रिकी पद्धतीची प्रश्न असतात, काही कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. ही जी काही सगळी प्रश्न आहेत ही सगळी प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा, 1 ते 99 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज किती? टोटल संख्या 99 आहेत. टोटल संख्या जर 99 असतील तर एक 49 आहेत आणि एक 50 संख्या आहे. मग 50 कोण आहेत? ह्या दोन्ही संख्या विषम आहेत म्हणून 50 विषम संख्या आहेत. आणि ह्या कोणत्या आहेत? तर ह्या क्रमवार विषम आहे. मग ह्या जर क्रमवार विषम संख्या असतील तर बस 50चा वर्ग तुम्हाला करायचा आहे, हे तुमचं उत्तर आहे. एवढ्या कमी वेळामध्ये हा प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर या पद्धतीने आपण जाऊ. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 2500. पुढचा प्रश्न. सर्व जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण पोलीस भरतीच्या दृष्टीने तयार केलेले प्रश्न आहेत. काही प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील परंतु तुम्ही सगळे प्रश्न जर सोडले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की प्रश्नांचा लेवल काय आहे. ठीक आहे. 11 ने निश्चेष भाग जाणारी 4 अंकी सर्वात लहान समसंख्या. बर, 11 ने भाग जाणारी म्हणले ते सर्वात लहान 4 अंकी समसंख्या आणि 13 ने निश्चेष भाग जाणारी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या असं म्हणलेले आहे. यांचा आपल्याला सरासरी काढायचा आहे. तर 11 न भाग जाणारी जी काही आहे ती सर्वात लहान जी संख्या आहे ती आहे तुमची 1012. ही पहिली समसंख्या आहे जी 4 अंकी आहे आणि 11 ने निश्चेष भाग जाणारी आहे. बरं, 13 ने भाग जाणारी 3 अंकी सर्वात मोठी संख्या जी आहे ती आहे तुमची 988. या दोन संख्येचा सरासरी तुम्हाला काढायला सांगितला होता म्हणून भागाकारामध्ये काय येईल? दोघांची बेरीज भागिले 2. या पद्धतीचा वापर करून आपल्याला सोडवायचं होतं. वरचे 12 यामध्ये टाकले तर 1000 2000 होतील. 2000 ला जर समजा तुम्ही 2 न भाग दिला तर उत्तर येईल तुमचं 1000. म्हणजे यांचा सरासरी जो आहे तो आहे 1000. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला जायचं होतं. 1 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्येची बेरीज किती असं म्हणले? सर्व संयुक्त संख्येची बेरीज. संयुक्त म्हणजे काय ते समजून घ्या. ज्या मूळ नाहीत त्यांना संयुक्त म्हणतात. बर, एक ही मूळ किंवा संयुक्त नाही. हे समजून घ्या सुरुवातीला. बर, आता 1 ते 30 मध्ये 1 ते 30 मध्ये टोटल जे काही मूळ संख्या आहेत, एकूण मूळ संख्या यांची बेरीज आहे 129 आणि 1 म्हणजेच 130 बेरीज वजा करावी लागेल आपल्याला. जी बेरीज येईल 1 ते 30 ची. मग 1 ते 30 ची बेरीज किती येते? आपल्याला सूत्र माहिती आहे 30 गुणिले 31 भागिले 2 बरोबर
नैसर्गिक संख्याची बेरीज, ही नैसर्गिक संख्याची बेरीज किती यायला लागली बघा. भाग दिला तर 15, 15 एक 15 5 हातचा 1 45 आणि 146 465. 465 मधून ही 130 जी काही आहे ही 130 वजा करा. ती कोण आहे तर ती मूळ संख्या आणि 1 यांची बेरीज आहे. म्हणजे खाली जी काही राहील ती असेल तुमची संयुक्त संख्याची बेरीज. संयुक्त संख्याची बेरीज. संयुक्त संख्याची बेरीज काय यायला लागली तर तुम्ही पाहू शकता. संयुक्त संख्येची बेरीज यायला लागली आपल्याला दोघांची वजाबाकी म्हणजेच 435. पर्याय क्रमांक 435 वाला जो आहे, सॉरी 335, 100 आहे तिकडे 335, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 3 नंबरचा प्रश्न आहे. सोप्या पद्धतीने आहे, परंतु कन्सेप्ट ज्या लोकांना क्लिअर आहेत अशाच लोकांना हा प्रश्न सोडता येईल. आपल्याला तिथं काय करायचं होतं, 1 ते 30 ची बेरीज करायची होती आणि त्यातल्या मूळ संख्या आणि 1 ही जी काय आहे 130 ही बेरीज तुम्हाला त्याच्यातून वजा करायची होती. ठीक, पुढचा प्रश्न. कालकाम वेगवेगळ्यावरून घेतलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, मग हा प्रश्न सोडत असताना बघून घ्या. काही माणसे एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. बरं, काही माणसे म्हणले ते आणखी 5 माणसे कामावर घेतली तर तेच काम पूर्ण करण्यास 4 दिवस कमी लागतात. तर सुरुवातीला कामावर किती माणसं होती? सुरुवातीची माणसं काढायची कामावरची किती आहेत? आता सुरुवातीची माणसं जर काढायची असतील तर आपल्याकडे सूत्र आहे, तेच काम आहे. सूत्र आहे M1 D1 बरोबर M2 आणि D2. बरं, सूत्राचा वापर झाला. चला पुढचा प्रश्न, याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. चल, यामध्ये काय होईल बघा. M1 म्हणजे काही माणसं आहेत म्हणजेच X माणसांची संख्या आहे. बरं, किती दिवसामध्ये पूर्ण करायलेत? 20 दिवसामध्ये पूर्ण करायलेत. मजूर M2 काम करण्यास 5 माणसे आणखी घेतली म्हणजेच किती घेतली? X + 5, आणि ते किती दिवसामध्ये काम पूर्ण करतील असं तुम्हाला सांगितलं म्हणजेच D2. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. नाही, 4 दिवस कमी लागतील म्हणलेत त्यांनी आपल्याला, म्हणजेच किती लागले? 4 दिवस कमी म्हणजे 16. याने याला जर गुणलं तर किती होईल? 20x. 16 ने x ला गुणलं तर किती होईल? 16x अधिक 16 पंचे 80. दोघांचा गॅप झाला तर किती येईल? 4x बरोबर 80. तर x बरोबर किती आला? 20. x बरोबर किती आलेला आहे तुमचा? 20 आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला कामावर 20च माणसं होती असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा जो आहे तो त्यातला बरोबर पर्याय तुमचा उत्तर होतं असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एका चाकाचा व्यास दिलेला आहे 56 सेंटीमीटर, तर 200 फेऱ्यात ते चाक किती प्रवास करतं असं म्हणून तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, उत्तर मीटर मध्ये दिलेले आहे, आपल्या इन सेंटीमीटर मध्ये. बरं, बघू आपण. परीघ काढायचा आहे म्हणजे अंतर काढायचे, सॉरी अंतर म्हणजेच काय असेल? अंतर बरोबर परीघ गुणाकारात फेरे, हे सूत्र असेल आपलं. परीघ पाय म्हणजेच 22/7 गुणिले व्यास, डायरेक्ट घ्या व्यासच, गुणाकारामध्ये फेरे किती मारले? 200 म्हणून 200. 7 1 7 7 8 56. ठीक आहे, 8 2 16 ला 6 हातचा 1 176 गुणाकारामध्ये किती? 200. हे सेंटीमीटर मध्ये येणार आहे. मीटर मध्ये जर करायचं असेल तर भागिले 100 करा. वरचे 2 0 वरचे 2 0 कॅन्सल होईल. 176 गुणिले 2 यांचा गुणाकार करून घेऊ. 6 2 12 ला 2 हातचा 1 7 2 14 आणि 15 ला 5 हातचा 1 2 आणि 1 3 म्हणजेच 352 मीटर यायला पाहिजे. मग 352 मीटरचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4 तुम्हाला दिसतो. इथं फक्त एक लक्षात ठेवा, 1 सेंटीमीटर बरोबर किती? तर 1 सेंटीमीटर बरोबर, सॉरी 1 मीटर बरोबर किती? तर 100 सेंटीमीटर असा होतो. म्हणून आपल्याला त्याला 100 ने भागावं लागेल. पुढचा प्रश्न.
6 नंबरचा प्रश्न आहे बघा. त्यांनी सांगितलंय तुम्हाला एक बैल आणि एक गाय प्रत्येकी 7,200 रुपयाला विकल्यास शेकडा 20% तोटा होतो, गाय विकल्यास शेकडा 20% नफा होतो. तर या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती झाला? जेव्हा सेम नफा आणि सेम तोटा असतो तेव्हा व्यवहारात नेहमी लक्षात ठेवायचं की x वर्ग भागिले 100 हा तोटा होत असतो. म्हणजेच काय होईल, 20 वर्ग भागिले 100 म्हणजेच 400 भागिले 100 बरोबर 4% तोटा होईल. 4% तोटा. आता त्यांनी सांगितलंय की प्रत्येकी म्हणलेत ते म्हणजे 7,200 गुणिले 2 एवढे विकलेत त्यांनी. 4 7 दुनी 14 14,400 रुपये त्याची विक्री किंमत आहे. मग आपण खरेदी किंमत काढून घेऊ. मग खरेदी किंमत जर काढायची असेल तर आपण लिहून घ्या इथं 14,400 भागाकारामध्ये काय येईल इकडं बघा इकडं काय होईल तर आपण घेऊ आपण याच्यामध्ये बघा 4% काय झाला तुमचा तोटा. इथं आलं तुमचं 7,200 गुणिले 2 म्हणजेच 4 इकडं 14 0 0 ही झाली त्याची विक्री किंमत. आपण खरेदी किंमत काढून घेऊ 14,400 भागाकारामध्ये 96 ही विक्री गुणाकारामध्ये किती येईल, खरेदी किंमत काढायची म्हणजे गुणिले 100. 24 भाग गेला तर 6 वेळा जाईल, 24चा 4 वेळा जाईल, 4 भाग गेला तर इथं 15 वेळा जाईल, 15 चौक 60 म्हणजेच 15,000 रुपये तिची खरेदी किंमत आहे आणि 14,400 हिची विक्री किंमत आहे. म्हणजे 14,400 जर वजा केले तर 600 रुपये तुम्हाला काय होतं त्याच्यामध्ये तोटा होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडायचं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघ. याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, 2 ग्लास अनुक्रमे 2/3 आणि 3/4 भाग भरलेले ते कशाने, दुधाने. म्हणजे हे दूध आहे. बरं, मग इकडे आपल्याला पाणी काढता येईल. मग पाणी किती आहे तर 1/3 आणि 1/4 पाणी आहे. दोघं प्लस करून घेऊ म्हणजे आपल्याला सगळं काही मिळून जाईल. 4 दुनी 8 3 त्रिक 9 खाली 4 त्रिक 12 बरं 4 1 4 3 1 3 खाली 4 त्रिक 12 12 न 12 काटला 17/7. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. इकडं दूध दिलेलं आहे, सगळं पाणी त्याच्या साईडला काढून घ्यायचंय आणि दोन्हीला काय करायचंय तुम्हाला प्रमाणामध्ये दाखवायचं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 8 नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण. हा प्रश्न सोडत असताना डायरेक्ट ट्रिक्सचा वापर तुम्हाला करायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला जी काही दिलेली आहे एकूण लांबी ती आपण इथं मांडून घेऊ 36 बरं गुणिले. आता काय करायचं होतं, हा 1/9 आहे तर 9 वरती न्यायचा आहे आणि वजा करून 1 खाली मांडायचा आहे. अर्धा म्हणले तर अर्धा वरचा 2 वरती न्यायचा आहे, 1 खाली मांडायचा आहे. याला भाग दिला तर 4 4 9 36 गुणिले 9 9 9 81 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा 8 नंबरचा प्रश्न सोडवायचा होता. 9 नंबरचा प्रश्न घेऊ. यामध्ये बघा काय सांगितलं त्यांनी, एका वाहनतळावरचे वाहनांची संख्या तुम्हाला दिली, मोटार आणि मोटरसायकल तेवढ्याच आहेत, मोटरसायकलच्या रांगा पण तेवढ्याच आहेत. एका मोटरसायकलची रांगांची संख्या 13 असल्यास एकूण चाकांची संख्या किती, 13 गुणिले 13 म्हणजेच 169 मोटारसायकल आहेत तिथं. मग चाकांची संख्या काढायची, 169 गुणिले किती 2 9 दुनी 18 8 हातचाला 1 12 आणि 13ला 3 हातचाला 1 2 आणि 1 किती 3 338 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न 10 नंबरचा प्रश्न. सगळे जे काही प्रश्न आहेत ही सगळी प्रश्न तुम्ही
पाहून घ्या. दर्जेदार प्रश्न आहेत पोलीस भरतीच्या आणि सरळ सेवेच्या दृष्टीने आपण ही प्रश्न डिझाईन केलेली आहे. ही प्रश्न सोडत असताना बरेच विद्यार्थी आहेत त्यांना काही अडचणी येत होत्या, म्हणून आपण ही विश्लेषणाचा जो भाग आहे तो भाग सुद्धा इथे चालू केलेला आहे. बघा, हे 6 गाय आणि 4 बैल यांची किंमत सारखी म्हणली म्हणून सारखी म्हणली इथं. बरं, फुलं खाली काय आहे तर घेतल्या किती 10 गाय आणि 12 बैल यांची एकूण किंमत किती आली तर 84,000 रुपये आली. आपल्याला त्यांनी सांगितलंय एका बैलाची किंमत किती. इथं घ्यायचं बैल नाव. बर, 84,000 जशाल तसे लिहून घ्यायचं. भागाकारामध्ये काय करायचं बघा, यांच्या दोघांचा गुणाकार आणि यांच्या दोघांचा गुणाकार करायचा. 12×72 अधिक इकडं 40 बरोबर आहे, गुणिले आता बैलची किंमत काढायची असेल तर गायनं गुणा म्हणजेच किती 6 म्हणजे आपल्याला बैलाची किंमत मिळून जाईल. 84,000 भागिले 2 7 आणि 4 इकडं 11 गुणिले किती 6. ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या 28च्या पड्यातल्या असतील. मग 28ने भाग जात असेल तर 28 आपण भाग देऊ शकतो, नाहीतर मग 4 ने भाग द्यायचा तर 4 ने भाग द्या. 4 2 8 4 1 4 खाली 4 2 8 4 8 32 पुन्हा 7 ने भाग जाईल. 7 3 21 7 4 28. ठीक आहे, म्हणजे वरती किती राहिलं तुमचं 3 0 0 0 गुणिले 6 खाली किती 4. 6 3 किती होईल 18 0 0 0 2 3 वेळा 0 येईल, खाली किती येईल तुमचं 4. 4 चौक 16 राहिले 2 4 पंचे 20 0 0 जशाला तसे. अशा पद्धतीनं आपल्याला त्याची किंमत काढता येते. तर त्याची किंमत आहे तुमची 4,500. आपल्याला जी सांगितलेली बैलाची किंमत आहे ती 4,500 यायला पाहिजे. तर 4,500 सॉरी आपली किंमत गायची येईल, आपल्याला बैलाची किंमत सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊ, 11 नंबरचा प्रश्न. एका किल्ल्यावरील 80 मजुरांना 15 दिवस धान्य पुरते. 3 दिवसानंतर 20 सैनिक सोडून गेले. 80 सैनिकांना आता 12 दिवस धान्य पुरण. 20 सैनिक सोडून गेले म्हणजे राहिले 60. 60 सैनिकांना किती दिवस पुरतं D2. 12 पंचे 60 भाग दिला तर कितीचा जाईल 16 बरोबर. D2 म्हणजेच किती येईल 16. तर याचं उत्तर होतं 16. 12 नंबरचा प्रश्न काय होता ते आपण बघून घेऊ. 12 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं त्यांनी, यामध्ये तुम्हाला घ्यायचं होतं एका विद्यार्थ्याने 20% गुण मिळवले आणि तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला बरोबर आहे, आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला 42% गुण मिळाले व तो 1 गुण मिळून अनुत्तीर्ण झाला असं त्यांनी दिलंय. मग आपण असं म्हणू 20%ला किती म्हणलेत ते 10 गुण आणि इकडे किती 42%ला किती गुण म्हणलेत ते 1 गुण. ठीक आहे, मग यांच्या गुणामध्ये कितीचा फरक पडला ते पण आपल्याला सांगता येईल. तर यांच्यामध्ये 22%चा फरक पडलाय आणि मग 22%मुळे हे नापास आहे, हा नापास आहे आणि हा पास आहे. याचा अर्थ 11 गुण वाढले. मग 22% म्हणजे 11 गुण, तर 100% म्हणजेच किती असतील अर्धेच म्हणजे 50 गुण. तर पेपर 50 गुणांचा होता, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पुढचे प्रश्न जे आहेत थोडेसे फास्ट घेऊ, कारण लेंदी व्हिडिओ होईल, विद्यार्थी पाहत नाहीत. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न होता तुमचा सौरभचं घड्याळ दर तासाला सांगितले त्यांनी. सौरभचं घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडायला लागले. रविवारी दुपारी लावलं घड्याळ 5 सेकंद मागे, रविवारी लावलं आणि बुधवारी पाहिलं म्हणजेच 72 तासाचा कालावधी झाला. मग 72 तासामध्ये 72 गुणिले 5 छेदामध्ये 60, कारण 60 जेव्हा तुम्ही भाग देणार त्यांना तेव्हा ते मिनिटात जाईल. इतके मिनिट काय ते मागे असा त्याचा अर्थ होईल. भाग दिला तर 12 जाईल, 12 सकून 72 म्हणजे 6 मिनिट मागे येते. मग 6 मिनिट मागे असेल वेळेपेक्षा तर तुमचं घड्याळ 2 वाजून किती वाजता पाहिलं 3ला, म्हणजे 2 वाजून 54 मिनिटाची वेळ त्यांनी दाखवायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. पुढचा प्रश्न घेऊ आपण. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला एक सांकेतिक भाषेत शब्द दिलेला आहे, तो शब्द ओळखायचा होता. यम इथं 12 लिहिले, मग एला इथं 0 लिहिलं म्हणजे -1 गेला येतो. ओके,
म्हणजे आपल्याला इथं 4 नंबरला ए आहे, मग 4 नंबरला 0 असणारा पर्याय कोणता आहे? इथं लक्ष द्या, 4 नंबरला 0 आहे, याच्याकडे नाही सोडून द्या. याच्याकडे 4 नंबरला 0 आहे, याच्याकडे नाही सोडून द्या. ठीक आहे. मग आता यांच्यामध्ये त्याच्यानंतरचा जो शेवटचा आहे, शेवटून 2 नंबरचा पाहू आपण. शेवटून 2 नंबरचा चेंज झालेला आहे. शेवटून 2 नंबरमध्ये कोण आहे? एच आहे. मग शेवटून 2 नंबरला सुद्धा 0 यायला पाहिजे होतं, याच्याकडे नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये काय होतं? एच्या वरून काढलेलं उत्तर जे आहे ते बरोबर होतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. 0 वरती लक्ष द्या आणि त्याच्यावरून सोडण्याचा प्रयत्न करा. 2 मीटर बाजू असलेल्या घनाकृती भांड्याची धारकता किती? तर 2चा घन किती आहे ते तेवढी धारकता असते, हे आपल्याला काढायला पाहिजे होतं. 2चा घन जो आहे तो आहे तुमचा लिटरची धारकता, म्हणजे 8 घन मीटर. म्हणून 8 गुणिले 1000, याचा अर्थ तुमचं घनाची धारकता होती 8000 लिटर, जो पर्याय क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न काय होता बघू आपण. 16 नंबरचा प्रश्न त्यांनी सांगितलंय तुम्हाला की आजी आपल्या घरातून निघाल्यावर 45 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेत गेला आणि पुन्हा 45 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला आणि ईशान्येकडे तोंड करून उभा होता. ईशान्येकडे तोंड करून काय होता तो? उभा. आपण दिशा काढून घेऊ. आपल्या दिशा ज्या आहेत त्या आहेत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. ह्या दिशा आहे तुमच्या. त्याचं तोंड इकडे झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्याने 2 काट्याच्या दिशेत वळालाय, म्हणजे 45-45, म्हणजे तो या दिशेला होता, त्याचं तोंड या दिशेला होतं आणि घराचं तोंड या दिशेला होतं. घराचं तोंड कोणत्या दिशेला होतं? समोरच्या म्हणजेच आग्नेय दिशेला उत्तर होतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं आग्नेय उत्तर काय असायला पाहिजे होतं? बरोबर असायला पाहिजे होतं. घराचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तर त्याचं घराचे दार कोणत्या दिशेला आहे, तर घराचं दार होतं त्याचं आग्नेय दिशेला उत्तर त्यांचं द्यायला पाहिजे होतं. अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर काढायचं होतं. 17 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण घेऊ. 250 ग्रॅम जे दिलेलं आहे ते 5 किलोग्रॅमचे किती टक्के असं म्हणले ते तुम्हाला. म्हणून इथं काय करायचं होतं बघा, 250 वरती घ्यायचं होतं, 5 किलोग्रॅम ग्रॅम मध्ये लिहिलं तर 5000 होईल आणि टक्क्यात काढायचं मग गुणिले 100. 3 0 वरचे 3 0 कॅन्सल होतील. भाग दिलाच कितीचा जाईल रे? 5%चा. 5×5 = 25. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 18 नंबरचा प्रश्न होता बघा. 18 नंबरचा प्रश्न काय म्हणले त्यांनी? 18 नंबरचा प्रश्न आहे, एक खुर्ची व एक कपाट यांच्या किमतीचं गुणोत्तर 5:9 आहे. खुर्चीची किंमत 900 रुपये आहे. इथं घेऊ आपण खुर्ची आणि कपाट, हे 5 जसं काय आहे 9 आहे. खुर्चीची किंमत 900 रुपये आहे. इथं खुर्चीची किंमत 5 आहे, तर खुर्चीची किंमत इथं 900, म्हणजेच इथं किती आहे? एक्स ची किंमत यायला पाहिजे होती 180. ठीक आहे. एक्स ची किंमत आलेली तुमची 180. आता त्यांनी तुम्हाला सांगितलं 4 कपाटाची. आधी एका कपाटाची किंमत काढून घेऊ. एक कपाट आहे 9 गुणिले 180, एक कपाट. मग एक कपाट बरोबर किती व्हायला लागलं? यांचा गुणाकार करून घ्या. 18 9 162, वरचा 0 जशाल तसा 1620 रुपये व्हायला लागले एका कपाटाची. आपल्याला 4 कपाटाची काढायची, म्हणून 1620 गुणाकारामध्ये 4. 4 2 8, 6 चोक 24 ला 4, हातचे आले 2, 4 आणि 2 6, 6480. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 19 नंबरचा जो प्रश्न आहे, 19 नंबरचा प्रश्न कसा आहे तो बघून घेऊ आपण. 3 संख्याचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. आता 3 संख्येचं गुणोत्तर जे आहे 3 जसे 4 जसे 5 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज किती? 450. म्हणजेच 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग बरोबर 450. सगळ्यांच्या वर्गाची बेरीज 9 अधिक 16 अधिक 25 x चा वर्ग बरोबर 450. म्हणजे सगळ्यांची जर बेरीज केली तर x वर्ग बरोबर 450. एकूण गुणाकारात इकडे भागाकारात येतील ते असतील 50. 0 ने 0 कटला, म्हणजेच x चा वर्ग बरोबर किती आला? 9. तर x बरोबर किती येईल तुमचा? 3. x जर 3 आलेला असेल तर मधली संख्या कोणती म्हणलीत? म्हणजे 4 गुणिले 3 बरोबर 12. तर मधली संख्या आहे तुमची पर्याय क्रमांक 2 12. पुढचा प्रश्न 20 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले
800 मिलीलिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचं प्रमाण किती असं तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. 15% 15% कशामध्ये आहे? 800 मिलीलिटर मध्ये आहे. हे मिसळलं 1 लिटर मध्ये, झालं टोटल तुमचं द्रावण 800. ठीक आहे. 2 0 2 0 काय होईल? कॅन्सल. 1800 1800 होईल. 18 इकडे येईल. 15 गुणिले 8 भागिले 18. 3 चा भाग जाईल. 3 5 15, 3 6 18, 8 5 40 भागिले 6. 6 6 36, 6 6 36 म्हणजे 6.66% जे आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 21 नंबरचा प्रश्न, एकंदरीत सूट तुम्हाला काढायची आहे. आता एकंदरीत सूट जर तुम्हाला काढायची असेल तर एकत्रित सूट काढत असताना 3 सूट दिलेल्या आहेत. म्हणजेच इथं घ्यायचं 100. पहिल्यांदा सूट दिली म्हणजे राहिली 90, छेदामध्ये 100. दुसऱ्यांदा सूट दिली राहिली 80, छेदामध्ये 100. तिसऱ्यांदा सूट दिली 75, छेदामध्ये 100. आलेलं उत्तर जे आहे ते पुन्हा एकदा 100 मधून वजा करायचं. बघ 100 ने 100 कटला. जे जे कटणारे आहेत ते कट करून घेऊ. सुरुवातीला काय काय कट होते ते बघून घेऊ आपण. ठीक आहे. हे 2 0 2 0 कॅन्सल होईल. 25 चा भाग जाईल 25 ते 75, 25 चौक 100. 4 चा भाग जाईल 4 दोन्ही 8, 9 दोन्ही 18 गुणिले 3 मायनस 100. 54 मायनस 100 यांची जर वजाबाकी झाली ती किती येतील? 46%. एकंदरीत सूट आहे तुमची 46%. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. या प्रश्नाचा वापर करून तुम्ही जे काही प्रश्न दिलेले आहेत या संदर्भातली ही सगळी प्रश्न तुम्ही सोडवू शकता. पुस्तकाच्या पानावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. पुस्तकाची जी काही पानं तुम्हाला दिलेली आहेत यातला 60% भाग आणि 15 पानं वाचून झाल्यावर 125 पानं वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला एकूण पानं किती असं तुम्हाला म्हटले. ठीक आहे. संख्येची बेरीज करून घ्या. एकूण पानं काढायची आपल्याला. एकूण पानं. मग एकूण पानं काढत असताना संख्येची बेरीज केली तर किती आली? 140. 60% म्हणले ते. 60% म्हणजे 60 भागाकारामध्ये 100. 100 वर जाईल आणि 60 वजा होऊन 40 कुठे येते तुमचे खाली. 0 ने 0 काटला. इकडे भाग दिला कितीचा जाईल? 25 चा. ठीक आहे. 14 गुणिले 25. 14 पंचे 70, 0 हातचे आले 7, 14 दोन्ही 28 आणि 7 किती? 35. म्हणजेच पुस्तकाला जी पानं आहेत ती आहेत 350. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पुढचा प्रश्न 23 नंबरचा. सगळी जी प्रश्न आहेत ही प्रश्न तुम्ही पाहू शकतात. सर्व प्रश्न जे आहेत पुस्तकाच्या लेवलमधून पोलीस भरतीच्या लेवलपर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. यामधली एकूण नोटांची संख्या तुम्हाला काढायची होती. 15 कॉमन आहे. शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे सूत्र वापरा आणि एकूण नोटा काढून घ्या. एकूण नोटा. एकूण नोटा किती येत्या इथे काढून घेऊ. 603 वजा 438. बर. 13तून 8 गेले तर 5, हातचा राहिला 9, 9तून 3 गेला तर 6, 5 म्हणजेच 165. 1 प्लस केला तर 166 एकूण नोटा आहे. एकूण नोटा. आता एकूण नोटा आल्या आपल्याला एकूण रक्कम काढायची. एकूण रक्कम काढत असताना लक्षात घ्या 166 गुणाकारामध्ये किती वापरायचं आपल्याला? 50. 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33, हातचे आले 3, 5 1 5 आणि 3 8 म्हणजेच 8300 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 24 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो 24 नंबरचा प्रश्न आपण पाहून घेऊ. अंतरावरून आलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण क्लासमध्ये सोडून घेतला होता. विद्यार्थ्याकडून अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत जी वारंवार पेपरमध्ये येतात ज्यांच्यामध्ये जास्तीत जास्त बदल नसतो अशी प्रश्न आपण क्लासमध्ये सोडून घेतो. 20 किलोमीटरचं अंतर 10 किलोमीटर प्रति तासानं म्हणजेच 20 भागिले 10 टोटल टाइम लागेल 2 तास. पुढचा टायमिंग काउंट करत असताना आता 20 भागिले किती आहे? 12 आणि पुढचं 20 भागिले किती आहे तर 15. हा टोटल टाइम काढून घेऊ आपण. टोटल टाइम. ठीक आहे. याला जर भाग दिला तुम्ही तर कितीचा भाग जाईल बघा. 4 पंचे 20, 4 3 12,
5 भाग दिला, 5 चोक 20, 5 त्रिक 15, दोघांची बेरीज केली तर 9/3 म्हणजेच टोटल आलं 3 तास. आपल्याकडे एकूण वेळ जो आहे तो आहे तुमचा 5 तास. एकूण वेळ जो आलेला आहे तुमचा एकूण वेळ, तर एकूण वेळ आलेला आहे तुमचा 5 तास. आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. वेग बरोबर अंतर टोटल 60 भागाकारामध्ये टोटल वेळ 5 तास, म्हणजेच याला जर भाग दिला तर 12 किलोमीटर प्रति तास हा तुमचा ॲव्हरेज स्पीड आहे, जो पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक. पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपण पाहून घेऊ. 25 नंबरचा प्रश्न. भाग क्रमांक 2 मध्ये राहिलेले जे काही प्रश्न आहेत ती भाग क्रमांक 2 मध्ये येतील, त्यामुळे भाग क्रमांक 2 ही पाहण्याचा प्रयत्न करा. सगळे प्रश्न जे आहेत ते दर्जेदार लेवलची प्रश्न तुम्हाला या माध्यमातून आपण घेतलेली आहे. बघा, मूळ संख्या आहेत तर x बरोबर काय, 1 ठेवून बघा, 1 तर घेताच येणार नाही. बरं, 2 ठेवून पहा. 2 अधिक 2 प्लस 2 म्हणजे 4 व्हायला लागली, तर 4 ही मूळ संख्या नाही, हा पण पर्याय चुकीचा आहे. 3 कडे जा, 3 इथे लिहून घेऊ, x प्लस 2 आणि x प्लस 4. हे 3 पुढं काय आहे तर 3 प्लस 2 म्हणजेच किती 5 आणि पुढं 7. म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजे तिन्ही संख्या ज्या आहेत त्या तिन्ही संख्या कोण येतात तुमच्या, तर मूळ संख्या येतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. x ची किंमत किती घ्यायची तर 3. ठीक आहे. काही अडचणी आल्यास तर 9405 82 87 42 या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. भाग क्रमांक 2 मध्ये 26 ते 50 जे काही प्रश्न आहेत ही प्रश्न आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला मिळेल. काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.